भारतानं पुन्हा एकदा आपलं सामर्थ्य सिद्ध केलं आहे। भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे 9 कॅम्प्स उद्ध्वस्त करत ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे। आज मध्यरात्री 1:30च्या सुमारास भारतीय हवाई दलानं बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, लष्कर कॅम्प, सवाई बिलाल कॅम्प, कोटली, बरनाला, सरजल कॅम्प आणि सियालकोट या 9 ठिकाणी अचूक एअर स्ट्राईक केली आहे। ही कारवाई पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिशोधासाठी करण्यात आली आहे। या मोहिमेमध्ये जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर-ए-तोयबाचे कॅम्प्स उद्ध्वस्त करण्यात आले। महत्त्वाची बाब म्हणजे या मोहिमेमध्ये कोणत्याही पाकिस्तानी नागरिक किंवा लष्करांच्या ठिकाणी हल्ला करण्यात आला नाही आहे। केवळ अतिरेक्यांचे कॅम्प लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आले असून ऑपरेशन सिंदूरनं दहशतवाद्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे। न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण, नाशिक।